नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. आज तिकडनंच एपिसोड लेट आल्यामुळे ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू थोडा उशिराच होईल. तर प्रेक्षकांनो प्लीज थोडं समजून घ्या. आणि आजच्या एपिसोडची मला थोडी उत्सुकता आधीपासूनच होती, कारण आज फायनली दाखवणार आहे की सायलीला तिचा भूतकाळ आठवतोय आणि तसलं काही घडलं सुद्धा आहे. आणि प्रतिमाची स्मृती सुद्धा आता हळूहळू करत पूर्णपणे परत येणार आहे. आणखी एक मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो, म्हणजे उद्या जेव्हा आता अर्जुन या सचिनला एअरपोर्टवर सोडायला जातो, तेव्हा हा सचिन अर्जुनला काहीतरी कारण देऊन तिथून उतरून साक्षी शिखरेच्या गाडीत बसणार आहे. तर बघूया आता काय होतं ते. अर्जुन आता सचिनला एवढा लवकर पकडू शकणार की वेळ लागणार अजून. आणि आजचा पण एपिसोड आपण पूर्ण बघूया, म्हणजे सेलिब्रेट कसं केलंय बर्थडे आणि सायलीला कसं काय आठवलंय ते आणि बाकीच्यांचे काय रिॲक्शन्स असतील. तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा भाग. तर आजचा भाग सुरू होतो. आता सायलीचा वाढदिवस असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे तिला आता आधीच भास व्हायला लागतात आणि सायली जोरात ओरडते आणि उठून बसते. त्यामुळे आता अर्जुन विचारतो, काय झालं तुला? तर सायली सांगते की काही नाही, स्वप्नात मला आई बाबा दिसलेत. तर दुसरीकडे आता प्रतिमाला सुद्धा भास होतात आणि ती सुद्धा दचकूनच मदतनं उठते. तर रविराज तिला सुद्धा पाणी वगैरे देतो. त्यानंतर तर रविराज म्हणतो प्रतिमाला, अगं प्रतिमा, तू थोडा वेळ अजून झोपणार आहेस का आता? तर अचानक आता प्रतिमा बोलते रविराजला, काय हो, आज तन्वीचा वाढदिवस आहे का? आता याचं रविराजला आश्चर्य वाटतं आणि रविराज विचारतो प्रतिमाला, तुला कोणी सांगितलं? तर प्रतिमा म्हणते, कोणीच नाही हो, मला तर आता ते स्वप्न पडलं होतं आणि त्यात मला दिसलं की आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करतोय आणि तन्वी केक कापत होती आणि आपण तिघही खूप आनंदी होतो. आणि मग जाग आल्यावर मला असं वाटलं की आज तोच दिवस आहे. तर आता रविराज खूप आनंदी होतो हे ऐकून आणि प्रतिमाला म्हणतो, अगं तुला रोज नवीन नवीन गोष्टी आठवत आहेत आणि असं तुला किती महत्वाची गोष्ट आठवली आहे? तर त्यावर आता प्रतिमा म्हणते, हो मी उठतेच, पण आता पहाट पण झालीच आहे. आणि त्यानंतर अजून एक आश्चर्याची गोष्ट घडते प्रेक्षकांनो. प्रतिमा आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून देते रविराजला आणि म्हणते, अरे देवा, बरं हे घ्या. आणि त्याच्या हाती देत आता प्रतिमा म्हणते, तुम्ही हे मला जोडून देता का? मागच्या वेळी किती छान जोडून दिलं होतं, तसंच करा. असं म्हणत प्रतिमा तर तिथून निघून जाते. पण आता रविराज प्रश्नातच पडतो आणि विचारातच असतो, बापरे हे सगळं असं अचानक कसं घडलंय? आणि आता रविराज म्हणतो प्रतिमा तिथून निघून गेल्यावर, बापरे प्रतिमा, या गोष्टीला आता 24-25 वर्ष होऊन गेलेत. म्हणजे आता फक्त तुला तन्वीबद्दलच नाही तर माझ्याबद्दल सुद्धा आठवायला लागलंय. प्रतिमाला ही खूप जुनी गोष्ट आठवली असते की कसा रविराज प्रतिमाचं मंगळसूत्र अगदी व्यवस्थित आणि नीटपणे जोडून द्यायचा. तर ही खूप जुनी गोष्ट असते. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन म्हणत असतो सायलीला, तू ठीक आहेस ना आता? तर सायली म्हणते, हो नाही ना, मला असं वाटतं की मला सगळ्या गोष्टी का आठवत नाहीत. मला जर माझ्या आईबाबांचे चेहरे, त्यांचा आवाज जर आठवला असता ना, तर ते समोर येता क्षणी मी त्यांना ओळखलं असतं, पण आणि असा गोंधळ झालाच नसता. आता अर्जुन परत म्हणतो, अगं पण इथे आहे ते तुझे आई बाबाच आहेत. तर सायली आता असं लुक देते अर्जुनला, चिडायचंच. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, बरं आपण आता आर्ग्यू नको करूया यावर. पण बघ ना सायली, आता प्रतिमा आत्याला सुद्धा आठवते ना सगळं जुनं, मग तुला का नाही आठवणार? तुलाही आठवेल सायली. तर बघा प्रेक्षकांनो, आता पुढे आता सायलीचा खरा आयुष्यातला बर्थडे असतो, जे आपली सायलीच तन्वी असते, त्यामुळे तिचा मेन वाढदिवस असतो आज. तर आता ही प्रिया मस्त गाळगुड झोपली असते आणि आरामात उठते, पण आता तिला माहितीच नसतं इथे तन्वी बनून फिरते घरात आणि आज खऱ्या सायलीचा वाढदिवस आहे. ती मस्त पसरली असते आणि तितक्या तिथे अश्विन येतो तिला सरप्राईज द्यायसाठी. ते छानपैकी बुके आणि बलून त्यांनी हातात ठेवलेला असतो. तर आता ही उठते आणि तिला प्रश्नच पडतो. आधी तिला समजतच नसतं या प्रियाला की काय चाललंय म्हणून. तर आता उठल्या उठल्या अश्विन तिच्यासाठी गाणं म्हणतो प्रियासाठी आणि म्हणतो, हॅपी बर्थडे टू यू. तर ही प्रिया मनात विचार करते, अरे हो, आज तर सायलीचा खरा वाढदिवस आहे, म्हणजे माझा. आणि ही आता दुसऱ्या क्षणी मनात म्हणते, देवा, मला आयुष्यभर माझा वाढदिवस साजरा करण्याची याच दिवशी अशी संधी दे. आणि त्यानंतर आता अश्विन गाणंच पुढे आणखी म्हणतो या प्रियासाठी की हॅपी बर्थडे टू माय डिअर लवली वाईफ, हॅपी बर्थडे टू यू. तर आता त्यावर ही पटकन गुलदस्ता वगैरे घेते प्रिया आणि म्हणते थँक्यू. तर अश्विन म्हणतो, अगं प्रिया, मी कधीपासून वाट बघत होतो तुझी की तू कधी उठशील म्हणून. तर आता ही प्रिया म्हणते, अरे मग मला उठवायचंच ना. आणि अश्विनचा लाड करत ही प्रिया म्हणते, काय रे अश्विन, किती गोड आहेस तू, आज तुझ्याचमुळे माझा बर्थडे असा स्पेशल सेलिब्रेट होणार आहे. तर अश्विन म्हणतो, हो, आणि मी तर तुझ्यासाठी एक छान ड्रेस ऑर्डर केलाय, पण सॉरी हा, त्याची आज डिलिव्हरीच नाही झाली, मी ऑर्डर करायला जरा लेट झालो. तर त्यावर आता ही प्रिया खुश असते एकदम आणि म्हणते, काही हरकत नाही, पण काय ना, आपण माझा बर्थडे आज मस्त सेलिब्रेट करू, म्हणजे मस्त बाहेर जेवायला वगैरे जाऊ, मग त्यानंतर मस्त डिनरला जाऊ, लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि आल्यावर छान आईस्क्रीम खाऊ. पण आता हे सगळं अश्विनला पटत नसतं. अश्विनने अख्खी रूम छान बलून्सने डेकोरेट केली असते. आता अश्विन गप्प असतो, त्यामुळे ही प्रिया तर अश्विनला म्हणते, काय झालं अश्विन? तर अश्विन म्हणतो, तन्वी, आपण आज बाहेर जायचं नाहीये, तुझा वाढदिवस आपण आज घरातच सेलिब्रेट करणार आहोत. तर त्यावर प्रिया विचारते, का? तर अश्विन म्हणतो, बघ, आजची तारीख सगळ्यांना लक्षात असेल, पण तन्वी, तुला आज कोणीच विश नाही करणार आहे हे मला माहिती आहे, म्हणून मला तुझा वाढदिवस सगळ्यांच्या समोर सेलिब्रेट करायचा आहे.
तर आता ही प्रिया म्हणते अच्छा म्हणजे आजच्या दिवशी पण आपण घरीच थांबायचं का? तर अर्जुन म्हणतो हो तू लवकर सॉरी अश्विन म्हणतो या प्रियाला की हो तू लवकर फ्रेश हो आणि लवकरच हॉलमध्ये ये. आता ही प्रिया म्हणते अश्विनला बरं ठीक आहे तू म्हणशील तसं, आजच्या दिवशी मी माझा मूड खराब करून घेणार नाहीये. आणि असं म्हणत ही प्रिया आता अश्विनला हक करते. पण तिला बाहेरच बर्थडे सेलिब्रेट करायचा असतो म्हणून तिला ते खटकतं, पण तरी ती काही जास्त त्यावर बोलत नाही. तिथे आता सगळं सीन शिफ्ट होतं, सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर आलेली असतात. आता तिकडून सचिन आणि अस्मिता सुद्धा येतात. तर अस्मिता मध्ये सायलीला की सायली माझी कॉफी. तर सायली किचनमध्ये असते आणि काहीतरी विचारत असते. तर आता पूर्णाजीचं लक्ष वगैरे सगळ्यांचं लक्ष जातं आणि पूर्णाजी म्हणतात सायलीला अगं सायली अस्मिताला कॉफी देतेयस ना? तर आता सायली भानावर येते आणि म्हणते हो हो देते, कारण आता सायलीचा कदाचित वाढदिवस असतो खरा, त्यामुळे आता ती त्या विचारात आधी त्या याच्यात असते, झोन आउट झाली असते. तर तितक्या तिथे आता अर्जुन येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो. तर त्यानंतर सायली आता कॉफी घेऊन येते, बाकी सगळे ब्रेड वगैरे खात असतात. तर सायली आता अर्जुनच्या हाती सुद्धा कॉफी घेत नाही. अर्जुन असा हात आपला समोर करतो तर सायली टेबलवरतीच ती कॉफी ठेवते आणि तिथून निघून जाते. आणि सगळेजण हे बघत असतात. तर सायली थोडी चिडलीच असते, सगळ्यांच्या लक्षात येतं. तर आता अस्मिता म्हणते अर्जुनला अर्जुन तू भांडल्यास का रे तिच्याशी? तर अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही. तर त्यानंतर आता प्रताप म्हणतो अस्मिताला अगं अस्मिता समजा जर का तो भांडला असेल तर आपल्याला थोडी सांगणार आहे ना. अरे आहे ना मग त्याची बायको आणखी चिडेल ना. प्रताप पुढे म्हणतो आणि बायको चिडणाऱ्याची भीती तुला थोडी कळणार आहे. तर त्यावर आता सचिन म्हणतो अच्छा म्हणजे सगळ्याच नवऱ्याची सेम स्टोरी असते का? तर प्रताप म्हणतो हा. तर सचिन म्हणतो मला तर असं वाटलं होतं की फक्त माझ्याच बाबतीत असं होतं. तर सगळेजण आता हसू लागतात. आणि आता पूर्णाजी म्हणतात नवऱ्या बायकोच्या भांडणात आपण न पडलेलंच बरं. आणि अर्जुन आणि सायलीचे भांडणं तर डोकं फुटीचीच असतात, एकमेकांशिवाय करमते सुद्धा कुठं त्यांना. आणि कल्पना म्हणते हो ना आपण जाऊ मध्यस्थी करायला या दोघांच्या मदत, आणि कधी दोघं जण हे आपल्याला बाजूला सारून कधी एक टीम करतील ना हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. आणि सगळे परत आता स्माइल करू लागतात आणि हसू लागतात. तर अर्जुन आता सायलीकडे बघतो, सायली परत चिडलीच असते. तर आता हा सचिन म्हणतो नाही पण जे काही झालं असेल ना तरीही मी सायली वहिनीच्या बाजूने आहे. तर अर्जुन म्हणतो बापरे हो का, म्हणजे ते तुला खायला घालते म्हणून का? तर सचिन म्हणतो ऑफकोर्स, आणि सगळे हसू लागतात. तर त्यावर आता अस्मिता म्हणते तसंही हा जो सचिन आहे ना कॉलेजमध्ये असल्यापासून खादाडच आहे. तर सचिन म्हणतो ए अस्मी फूडी म्हणतात त्याला फूडी. तर त्यावर आता अस्मिता म्हणते हो का. आता सायलीचे हातचे आलू पराठे खात हा सचिन म्हणतो तिथे US मध्ये रेडी टू कुक आलू पराठे खाल्ल्यावर हे जे सायलीचे हातचे आलू पराठे आहे ना ते त्याला काय म्हणतात ते हा 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 स्वर्ग सुख असं मिळतंय. इतक्यात आता तिथे मैनावती येते आणि सगळेजण आता म्हणतात अरे मैनाताई या बसा. आता प्रताप विचारतो या मैनावतीला हे काय सदाभाऊ कुठे आहे? आता सदाशिव जेलमध्ये असतो प्रेक्षकांनो, त्याने कोणाचं तरी पॉकेट मारलं असतं दारू प्यायसाठी, तर पोलिसांनी त्यांना पकडलं असतं त्या सदाशिवला. तर आता ही मैनावती इथे खोटं बोलते सगळ्यांसमोर, थोडी सांगणार आहे खरं ऑफकोर्स. आता सगळ्यांना म्हणते ते ना त्या आमची ती मीना आहे ना तिच्याकडे गेले, काहीतरी काम निघालं म्हणले 2-4 दिवस राहतो तिथं मग येईल. तर आता कल्पना म्हणते बरोबर या ना तुम्ही बसा. तर आता ही मनात विचार करू लागते मैनावती अरे माझ्या कर्मा आता ही सायली परत त्या मावशीबद्दल विचारणार मला. तर तिची ऍक्सेंट खरंच खूप भारी आहे, मला तर खूप हसा येतो ऐकून आणि बोलताना सुद्धा. तर आता ही मैनावती म्हणते कल्पनाला की सायलीने काही प्रश्न विचारू नयेत म्हणून येला की मी काय म्हणते कल्पना ताई ते मी माझ्या खोलीत बसूनच नाश्ता करते ना. नाही म्हणजे जरा बरं वाटेन असं झालंय मला. तर आता पूर्णाजी विचारतात का गं काय झालंय तुला? तर मैनावती म्हणते नाही नाही इतकं काय नाही, जरा झोप घेतल्यावर वाटेल मला बरं. आता ही मैनावती सगळ्यांसमोर हावरटासारखी 3-4 पराठे वाढून घेते आपल्या प्लेटमध्ये कोणाचाही विचार न करता आणि तिथून निघून जाते आणि सगळे बघतच राहतात तिच्याकडे. सायली मात्र आता गप्पच असते. तर अर्जुन सायलीकडे बघतो की सायली गप्प काय म्हणून. इतक्यात थोड्याच वेळाने तिथे आता प्रतिमा आणि रविराज येतात. तर सगळेजण त्यांना बघून खुश होतात एकदम. आता कल्पना म्हणते दोघं अगदी वेळेत आले हा, सायलीने छानपैकी आलूचे पराठे केलेत. रविराज म्हणतो नको नको आम्ही दोघंही भरपेट खाऊन आलो आहोत, मी इथे आता फक्त सचिनला भेटायला आलोय. तर हा सचिन म्हणतो आता रविराज काका खरं तर मी तुमच्या घरीच तुम्हाला भेटायला येणार होतो, पण असो कसे आहात रविराज काका तुम्ही? तर रविराज म्हणतो हो मस्त आहे मी. आणि त्यानंतर आता रविराज ओळख करून देतो प्रतिमाला सचिनची आणि म्हणतो बघ प्रतिमा हा आहे ना सचिन आहे आपल्या अस्मिताचा नवरा आहे. तर आता सचिन म्हणतो प्रतिमाला मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आत्या, पण आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही, आणि हा सचिन आता इथे पॉज घेतो आणि प्रतिमा म्हणते हो तेव्हा मी इथे नव्हते. प्रताप आता टॉपिक चेंज करतो थोडासा नॉर्मल करायसाठी सिच्युएशन आणि म्हणतो अरे रविराज बस ना तू. सगळ्यांचे छान गप्पा वगैरे चालले असतात. तितक्या थोड्याच वेळाने हात अश्विन येतो पूर्ण एक टेबल घेऊन, त्यावर छान सजवलेलं असतं आणि बर्थडे केक असतो. जसा मगाशी म्हणाला होता की त्याला सगळ्यांसमोर या प्रियाचा वाढदिवस साजरा करायचा आहे, बस तीच त्याची तयारी याचीच सुरू असते. सगळेजण आता आश्चर्याने बघतात या अश्विनकडे. तर अश्विन सगळ्यांना इग्नोर करतो आणि प्रियाला आवाज देतो आणि म्हणतो तन्वी अगं ये पटकन. तर आता ही प्रिया येते. आल्याबरोबर आता अश्विन म्हणतो सो हिअर इज युअर बर्थडे केक आणि क्लॅपिंग करतो एकटाच. ऑफकोर्स घरचे सुभेदार जे असतात सगळे आणि केलेदार सुद्धा कोणीच इंटरेस्टेड नसतं. तरी आता ही प्रिया म्हणते अश्विनला अरे अश्विन तू किती करतोयस रे माझ्यासाठी? अश्विन म्हणतो आज तुझा स्पेशल दिवस आहे आणि आपलं ठरलंय ना की आज जे काही मी प्लॅन करेल
तू सगळं फॉलो करशील. तर प्रिया म्हणते आता हो हो माहिती आहे मला. तर आता सगळ्यांना काही इंटरेस्ट नसतो, ह्या प्रियाला सुद्धा काही घेणं देणं नसतं कोणाचं. तर ही प्रिया म्हणते केक कट करू का, पण आता अश्विनच्या मनात काहीतरी सुरू असतं आणि आता अश्विन म्हणतो 1 मिनिट थांब फक्त. म्हणजे या प्रियाला भान सुद्धा नसतं की आई वडील सुद्धा आले आहेत. हे मस्त फक्त आपल्याला केक कापण्यात आणि एन्जॉय करण्यात आपली मग्न असते. तर आता अश्विन म्हणतो 1 मिनिट दे हा मला. आणि आता अश्विन प्रतिमा आत्याकडे बघतो आणि प्रतिमाच्या जवळ जात म्हणतो आणि तिला कन्व्हिन्स करतो की प्रतिमा आत्या चल ना, आज तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे ग. योगायोगाने आज दोघंही तुम्ही इथेच आहात. तर तन्वी आता केक कापते, तू तिच्या बाजूला सुद्धा उभी राहणार नाही आहेस का. तर प्रतिमा गप्प असते. तर परत हा आता अश्विन कन्व्हिन्स करतो आणि म्हणतो अगं प्रतिमा त्या प्लीज चल ना. अगं आजचा दिवस सेलिब्रेट करावासा तुला नाही वाटत का. तिच्या चुकांची एवढी मोठी शिक्षा नको देऊस ग तिला. आणि आज तिचा वाढदिवस आहे, एकदा तिचा चेहरा तरी बघ. तर हा अश्विन खूप कन्व्हिन्स करत असतो आता प्रतिमाला, प्लीज प्लीज म्हणत असतो. तर आता प्रतिमा उठायला जाते, ती थोडी इमोशनलच असते आपल्याला माहितीच आहे. तर प्रतिमा लगेच रेडी होते. इतकं प्लीज म्हटल्यावर तिला ते चांगलं नसतं वाटत. पण आता जशीच प्रतिमा उठते तर रविराज म्हणतो या अश्विनला, अश्विन तिला कशासाठी बोलावतोयस, की वेगळं येईल असं वाटतं का तुला. तर अश्विन म्हणतो नाही नाही काका तसं नाही, मी खरंच मनापासून रिक्वेस्ट करत होतो तिला. आता हा अश्विन दोघांनाही म्हणतो की प्लीज आजच्या दिवशी तरी तन्वीला नाराज करू नका. त्यावर आता रविराज म्हणतो की माझ्यासाठी आजच्या दिवसाचा आनंद इतकाच की कोणीही न सांगता प्रतिमाला तन्वीचा आज वाढदिवस आहे हे आठवलंय. तर हे ऐकून आता प्रियाला धक्काच बसतो आणि सगळ्यांना बाकीच्यांना घरच्यांना खुशी होते हे ऐकून आणि आश्चर्याचा धक्का बसतो. पूर्णाजीला खूप आनंद होतो आणि पूर्णाजी म्हणतात खरंच का रविराज. तर रविराज म्हणतो हो पूर्णाई. तर आता अश्विन म्हणतो रविराजला बघ ना काका, कदाचित तुम्हाला युनिव्हर्स सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्ही सुद्धा या सेलिब्रेशनचा भाग असायला हवा होता. तर त्यावर रविराज म्हणतो 1 मिनिट, अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही आणि तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. आता प्रतिमा म्हणते रविराजला अहो बाकी काही नाही तर निदान अश्विनचं तरी मन राखूया ना आपण. तर रविराज म्हणतो मी माझ्या पुरतच सांगितलं प्रतिमा, तुला जे हवंयस तू ते कर. तर आता पूर्णाई खुणावतात प्रतिमाला की ठीक आहे तुला वाटतंय तसं कर. तर त्यावर आता प्रतिमा म्हणते बरं ये अश्विन. ही आता प्रिया मनातल्या मनात तिचे लड्डू फुटत असतात. तरीही ही भामटी, सॉरी आपण कॅरेक्टर बद्दलच बोलतोय, रिअल लाईफ बद्दल नाही बोलताय. तर ही जी प्रिया असते ही आता म्हणते तिच्या आईला, म्हणजे तिची आई आली स्वतः प्रतिमा आई नसते ऑफकोर्स खरी तरीही, तर म्हणते निदान आज तरी तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, थँक्यू आई. आता रविराज आपला राग कंट्रोल करतो आणि आता प्रतिमा समोरून उभी राहते. तर आता ही प्रिया केक वगैरे कट करते आणि एकटाच अश्विन गाणं म्हणत असतो हॅपी बर्थडेचा आणि कोणीच इंटरेस्टेड नसतं बाकी आणि कोणी काही बोलत सुद्धा नाही. प्रतिमा सुद्धा तिथे उभीच असते गप्प. तर त्यानंतर आता प्रिया म्हणते मुद्दामच सायलीकडे बघून आई तू मला केक नाही भरवणार आहेस का. रविराजला हे काहीच पटत नसतं. तर तरी प्रतिमा ठीक आहे इग्नोर वगैरे करते आणि केकचा एक तुकडा घेते आणि या प्रियाला चारायला जाते. तितक्यातच तिच्या आता प्रतिमाच्या कानावर असे आवाज पडत असतात की आई मला केक भरव ना आई. म्हणजे आपल्या सायलीचे लहानपणचे आवाज तिला आठवत असतात आणि ऐकू येत असतात. सेम टायमिंगला आता सायलीला सुद्धा हे सगळं आठवत असतं आणि ऐकू येत असतं. तर आता प्रतिमाचा हात हळूहळू प्रियाकडे तर वळत असतो पण तिच्या कानावर तोच आवाज पडत असतो. प्रतिमा हळूच तो हात असा प्रियाकडे नेते आणि लगेच अशी वळते. प्रिया आपलं तोंड अशी समोर करतच उभी राहते. सगळेजण आता आश्चर्याने बघू लागतात की प्रतिमा आता कुठे चालली, याला केक न भरवता प्रियाला. प्रतिमा आता सायलीकडे चालत जाते तो केक घेऊन आपल्या हातचा. आणि आता या दोघींनाही सगळं काय ते गोष्टी कानावर पडत असतात आणि आठवत असतं अंदूक. आणि त्यानंतर आता प्रतिमा सायलीला केक भरवते आणि सायली सुद्धा तो केक प्रेमाने खाऊन घेते. पूर्णाजी सुद्धा हा क्षण बघून भावूक झाले असतात. बाकी सगळ्यांना आता असं आश्चर्य वाटतं. कल्पना सुद्धा आता स्माइल करते आणि बाकीचे सुद्धा खुशी असतात. त्या सायलीच्या कानावर असा आवाज येतो की आई बाबांना सुद्धा आपण केक चखवायचा. आणि सायली आता तोच प्रतिमाचा हात घेते जो प्रतिमाच्या हातात थोडा केक असतो. आता सायली तोच हात घेऊन आता रविराजकडे वळते आणि रविराजला केक चारते. घरातले बाकी सगळेजण आश्चर्याने हा क्षण बघतच असतात हे सगळं काय सुरू आहे म्हणून. आता रविराजला हे सगळं माहिती असतं ऑलरेडी पण तो गप्प असतो की कसं लहानपणी म्हणजे तन्वी सुद्धा असंच करायची. आणि आता हे बघून पूर्णाजी खूप खुश झाले असतात, आनंदी असतात. आणि बाकीचे घरचे सुद्धा त्यांना नवली वाटत असतात आणि खुशी सुद्धा, ही प्रिया आणि अश्विन सोडून. आता अचानक प्रतिमाला ही गोष्ट आठवते आणि प्रतिमा म्हणते रविराजला रविराज तन्वी सुद्धा असाच माझा हात धरून केकचा तोच तुकडा तुम्हाला चारायची, आठवतंय का तुम्हाला. आणि आता हे ऐकून अर्जुनला सुद्धा खूप नवल वाटलं असतं आणि तो खुश असतो की बापरे एवढी मोठी गोष्ट घडली आहे. तर त्यानंतर आजचा भाग इथेच संपतो प्रेक्षकांनो. पण बघूया आता उद्याच्या भागात आपल्याला काय दाखवणार आहे, सायलीला आता काय आठवतं, केवढं आठवतं. तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतंय पुढे काय होणार म्हणून, कारण मला सुद्धा आता तितकीच उत्सुकता आहे. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता अस्मिता म्हणत असते सायलीला की तू चल थोडा आराम वगैरे करून घे. अस्मिताला आता सायली म्हणते की नाही अस्मिता आता मी बरी आहे. तर आता लगेच ही प्रिया मुद्दाम म्हणते की नाही अशी कशी जाईल ना ती आराम करायला. काय ना माझ्या बर्थडेला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळून घेतलं हिने. नेहमीप्रमाणे माझ्या आईवर या सायलीने हक्क सांगितला तर माझी आई माझ्याकडे सध्या बघत सुद्धा नाहीये. आणि त्यानंतर आता ही प्रिया सायलीला मिळते. काय ग तुला काय मिळतं ग माझ्या आईला माझ्यापासून दूर करून. तर आता रविराजच या प्रियाला म्हणतो तुझं तोंड बंद कर तन्वी.
नंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन एअरपोर्टवर ड्रॉप करत असतो या सचिनला, तर सचिन मध्येच उतरतो आणि आता साक्षी वाट बघत असते त्याची. तर आता हा साक्षीसोबत जातो, पण आता अर्जुनचं काम जे असतं ते टळतं आणि अर्जुन म्हणतो की हां आता मला सोडता येईल जिजूला एअरपोर्टपर्यंत. तर आता अर्जुनला दिसतं की एक कार उभी आहे आणि त्यामध्ये आता कोणतीतरी बाई आहे आणि बहुतेक आता याला सचिनसुद्धा दिसतो अर्जुनला. तर ते आपल्याला स्पष्टपणे दाखवलं नाही आहे, आपल्याला आता येणाऱ्या एपिसोड्समध्ये कळेल. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला असेच वेळोवेळी मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी थँक्यू.